कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सीझर दे ना. अवनी दे गे लवकर. असं लाव ना इथे. हे घे थांब ना. अगं सीझर मागितली होती ना. अगं सीझर नाही सापडत आहे, सुरी वापर ना. जाऊ दे चल. ए हुशार, स्वतः उठून ये ना सीझर. आळशी आईला त्रास येते. आत्या, बडबड करण्यात एनर्जी वाया घालवली नसतीस ना तर काहीतरी फायदा झाला असता. गपरे. हा हॅलो, हे बघा प्रत्येक काम काळजीपूर्वक करा. हा काय आकाश सरांना त्यांच्या मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रत्येक काम परफेक्ट लागतं. परफेक्ट परफेक्ट. हे घ्या मग. परफेक्ट उभे फुगवून दाखवा. फुगा तर फुगवायचंय. मस्त. हे पण घ्या मग. ऐका ना. ऐका ना, मी काय म्हणतेय. तू नेहमीच काहीतरी म्हणत असतेस. मी काय म्हणतो ते ऐक. काय? वसुंधरा आणि तिच्या घरच्यांना आमंत्रण दे. ते दिलंय ऑलरेडी. ती पण आता आपली फॅमिलीच नाही का, मग तिला सोडणार आहे का मी? तिला पण बोलवणारच. पण मला वेगळंच म्हणायचं होतं. अगं तुला सतत काहीतरी म्हणायचं असतं. मी काय म्हणतो ते ऐक. विशाखा आणि तिच्या फॅमिलीला सुद्धा बोलव. का तिला कशाला? आपण कुठे दरवर्षी बोलवतो तिला. येतात दरवर्षी ते. हो पण या वर्षीची गोष्ट वेगळी. काय काय वेगळं आहे? मुली मोठ्या होत आहेत ना. हो माहितीये मला. म्हणून आपण वाढदिवस साजरा करतोय ना. हा पण घरच्याच लोकांना बोलवूया ना फक्त. हो सेलिब्रेशन डेकोरेशन कशासाठी करतो आपण? आपल्या ऑफिसच्या स्टाफला बोलवा ना. तिला नको. अगं पण अच्छा 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 अच्छा, आता कळलं मला. वसुंधरा आणि तिची फॅमिली येणार आहे ना, म्हणून तू तुझ्या मैत्रिणींना बोलवत नाहीयेस. लग्नात होईल ना गाठभेट. आतापासूनच कशाला दाखवायचे कार्यक्रम करायचे? का लाज वाटते तुला तुझ्या हाय सोसायटीतल्या मैत्रिणींना भेटवायची? तुम्ही अर्थाचा अनर्थ करू नका. हे बघ जयश्री, माणसाची किंमत ना त्याच्या खिशात किती पैसे आहेत ह्यावरून ठरत नाही. कळलं? गपचूप फोन कर आणि बोलवून घे. हे बघ आम्हाला सगळ्यांना ना होणाऱ्या सुनेचा अभिमान आहे. आपल्या नातेवाईकांची आणि मित्रमंडळींची तिची भेट व्हायलाच पाहिजे. कळलं? आई किती छान सुगंध येतोय ग. मग आजचा शिरा स्पेशल आहे. माझ्या 2 नातींसाठी बनवलाय ना खास. अरे टेप दे ना बरी लवकर. आवाज ती बघ ना बाजूला आहे ना. हा हा ठेवलीस करतो मी ते. तसं नाहीये ते. अम्मा ते असं लावा ना. हो 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 लावतो बाबा, तसंच लावतो. चलो लवकर केस पुसायचे. चिनू मनू तयार होऊन लवकर खाली या. गिफ्ट हवेत ना. बर्थडे गर्ल्स गिफ्ट पाहिजे. बाप्पा, आज मृण्मयी आणि चिन्मयीचा वाढदिवस. ते आकाश तुला माहितीये कोण? त्यांच्या मुली. त्यांना आज पहिल्यांदाच भेटणार आहे मी. खरं सांगू मला खूप भीती वाटते. त्यांची आई त्यांच्या आयुष्यात अगदी 2च वर्ष होती, पण मुलींना अजूनही त्यांची आई आठवत असणार.
त्यांच्या आईची जागा मी घेऊ शकणार आहे का? त्या मला एक्सेप्ट करतील का? काही झालं तरी त्यांच्या आयुष्यातल्या आईची कमतरता मला भरून काढायची. त्यांना मला भरभरून प्रेम द्यायचंय. त्यांच्यापर्यंत माझं प्रेम, माझी माया पोहोचू देत. या बाबा हा अगं ये आज चिन्मणीचा बर्थडे आहे ना, मग आपण तिला कॉल करूया. बनी, आपण संध्याकाळी जाणारच होत ना त्यांच्याकडे. अगं हो, पण बर्थडेची सकाळी कॉल तर करायला हवंच ना. राहून दे, मीच करतो. बनी, करून दे त्याला. अगं आपल्या बहिणींचं कौतुक करतोय ना तो. मोठा भाऊ झाला ना आता वनी आपला. आणि एक नाही हा, सगळ्यांकडून एक एक पाहिजे. आणि दोघींना वेगवेगळे. बरं ठीक आहे, चला सगळ्यांनी आपापले गिफ्ट घेऊन रांगेत उभे राहा. तुमच्या होणाऱ्या आईचा फोन आलाय. एक व्हिडिओ कॉल आहे. हॅपी बर्थडे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. काय मग काय चाललंय? वहिनी वसुली चालू आहे, वसुली. अच्छा हो का? ठीक आहे, संध्याकाळी भेटूयात मग. ओके बाय. एक मिनिट. आकाश भाऊजी, वसुंधराशी अहो बोला ना. हे घ्या. बोला बोला बोला. काय मग पाहिजेत का गिफ्ट का नको देऊयात? अरे तुम्हाला तर सगळ्यात मोठं गिफ्ट मिळालंय ना. आ? आईचा फोन आलाय. तुम्हाला नवीन आई मिळणार आहे. नाही, ती आमची आई नाहीये. आम्हाला आमचे गिफ्ट हवे. ते आम्हाला गिफ्ट म्हण अजिबात नकोय. मला एक महत्वाचा कॉल येत आहे. मी करतो तुम्हाला कॉल. ही काय पद्धत झाली बोलण्याची? बाबा, आजोबा आम्हाला गिफ्ट नाही देते. आजोबा गट्टी. अरे बाळांनो, मी मस्करी केली तुमची. कोणाला एकही गिफ्ट मिळणार नाही. चला माझ्यासोबत वरती. वर चला. या चला. अरे झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.